यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। नाशिक लोकसभेवरून आता इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते। नाशिकमधून आपणच निवडणूक लढवणार असं यावेळेस हेमंत गोडसेंनी म्हटलंय। तर ज्या पक्षाची ताकद जास्त त्या पक्षाकडे यावेळेस अधिक येणार, त्यामुळे शांतिगिरी महाराजांनी भेट घेतल्याचं यावेळेस हेमंत गोडसेंनी म्हटलंय। जागा निवडून येण्यासाठी यावेळेस त्यांनी एक प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळतं। तर नाशिकमधून आपणच निवडणूक लढणार असं खासदार हेमंत गोडसेंनी म्हटलंय। नाशिक लोकसभेवरून आता इच्छुकांची यावेळेस गर्दी पाहायला मिळते। नाशिकमधून आपणच निवडणूक लढवणार असं यावेळेस हेमंत गोडसे यांनी म्हटलंय। दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। तो आपण पाहूयात। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शांतिगिरी महाराजांनी देखील भेट घेतलेली आहे। आपण शांतिगिरी महाराजांनी भेट घेतलेली कसं बघता येते? मला असं वाटतं का ज्या ठिकाणी स्पर्धा असते त्या ठिकाणी जास्त उमेदवार इच्छुक असतात आणि प्रत्येक इच्छुक उमेदवाराला आपल्याला निवडणूक लढवायची आहे आणि म्हणून आपण कुठंतरी प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून आम्ही शांतिगिरी महाराजांचा निश्चित सन्मान करतो आणि त्यांचे प्रयत्न देखील ते करते आहेत। त्यामध्ये वावगं काही मला वाटत नाही। जागा वाटपासाठी ही भेट घेतलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? ही जागा तुम्हाला मिळेल का त्यांना? मला असं वाटतं का ही जागा शिवसेनेची आहे। गेली अनेक वर्षापासून शिवसेना ही जागा धनुष्यबाण या चिन्हावर लढवते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील ही जागा आमच्या ज्यावेळेस सर्व खासदारांची बैठक झाली, सर्वच खासदारांचा त्या ठिकाणी आग्रह होता का आपल्या ज्या धनुष्यबाण चिन्हावरती शिवसेना पक्षाच्या नावाने त्या 18 जागा आपण जिंकलेलो आहोत, या सर्वची सर्व जागा शिवसेना त्या ठिकाणी लढणार आहे। तुम्हाला ही जागा मिळेल असा तुमचा विश्वास आहे का? निश्चितच विश्वास आहे, कारण शिवसेनेची जागा आहे आणि कुठल्याही जागा निवडून येण्यासाठी संपर्क लागतो, विकास कामं लागतात, असे सर्व प्रकारचा विषय मला असं वाटतं का हे इलेक्टिव्ह मेरिटच्या माध्यमातून निश्चित वरिष्ठ पातळीवरती हा निर्णय घेतला जाईल। महायुतीकडनं कुठला उमेदवार जाहीर होतो हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।